की तुला पण दम लागतो का? तर म्हटलं नाही रे, दम नाही लागत आहे, पण म्हटलं मला इकडे काही चालता येत नाही ह्याच्यामध्ये शेतातनं व्यवस्थित, त्याच्यामुळे कलंडल्यासारखं होते. म्हणून मी म्हटलं की नको, तू जाऊन ये. तो बोलला तू थांब इथेच, मी जाऊन आणतो. हे बघा, हे पूर्ण शेत आहे माझ्या भावाचं. या साईडला केळी आहेत, इथे कांदा आहे, कांदा लावलाय, तो पुढे चाललाय आणि मी मागून चालले. हे बघा दिसते, तिथे पपई आहे आणि इथे जे आहेत ते माणसं काम करत आहेत. तिकडे कांदा आहे पूर्ण. तर तुम्ही बघू शकता. कसं वाटलं तुम्हाला माझं गाव? मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा बटरफ्लाय कसं उडलंय. खूप केळी आलेली आहेत. हे बघा तुम्हाला दिसतील इथे. हे बघा पूर्ण शेत. हे बघा चारी बाजूनी असं गोल फिरून तुम्हाला मी दाखवते. तिकडे तो वाट बघतोय भाऊ. मी चालली आता पटापटा. तिकडे गेल्यावर तुम्हाला मी पपईची झाडं दाखवते. आता व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण बघूया पपई किती आलेत ते. काय बोलतोय तो. ही आमची गावची भाषा आहे, वऱ्हाडी भाषा. ते बघा रात्री खूप पाऊस पडला इथे. रात्री 12:30 ते 1च्या दरम्यान विजा कडकडून पाऊस पडला. पण आम्ही गाढ झोपेमध्ये होतो, आम्हाला काहीच माहीत नाही. हे बघा पपई बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा किती पपई आले, पूर्ण पपईच पपई आले. हे बघा आता भाऊ बघतोय एखादी चांगली तयार झालेली पपई असेल तर तो बोलतो आपण घेऊन जाऊया. ते बघा काढली त्यांनी पपई. हे बघा किती सुंदर आहे. वाव मस्त आहे रे. बघू दाखव. हां तयार आहे. हे बघा, हे बघा पपई. हे बघा किती पपयाच पपया आहेत इथे, बघू शकता तुम्ही. एकदम पिकलेली पपई पटकन खाली पडली. आम्ही घाबरलो, काय पडलं खाली. छोटीशी आहे, पिकलेली खाली पडली आहे. बघा बऱ्याचशा पपया खाली पडल्यात, पिकलेल्या पपयाच पपया आहेत इथे. आणि मध्ये मध्ये तुरीची झाडं आहेत. तुरीची ना, मध्ये मध्ये तुरीची झाडं आहेत लावलेली. पूर्ण बघा किती लांबपर्यंत पपईची झाडं आहेत लावलेली. बघा बगीचा तो. काय पपई, मी थांबू इथे, मी थांबते इथे, तू घेऊन ये. मी काय आता जात नाही. त्याला म्हटलं तूच जा आणि घेऊन ये. कारण का काय आहे, खाली ओबडधोबड रस्ता आहे ना, तर ते पाय इकडच्या तिकडे पडतो. तिथे पाठीमागे लोक कामं करतायत. झूम करून थोडंसं दाखवते. वरती ते बघा एकदम स्ट्रेट. जर तुम्ही बघितलेत तिथे माणसं काम करतायत. आत्ता सकाळचे मला असं वाटतं 10:15 10:30 झालेले आहेत आणि आम्ही आत्ता इथे आलेलो आहोत. बहीण घरीच आहे, ती जेव्हा येईन तेव्हा येईन. म्हटलं तोपर्यंत आपण जाऊन शूट करून येऊया. ह्याला म्हटलं, भावाला म्हटलं की चल तू माझ्यासोबत. आला तो घेऊन आला. किती आणल्यात? 2. किती आणल्या? 2 पपया घेऊन आलाय तो. हे बघा आता आम्ही निघतो. ह्या 2 आणि आधीची 1 अशी 3 पपया आम्ही घेतलेल्या आहेत. हे बघा पपई. कशी वाटली तुम्हाला पपई? केवढी मोठी आहे बापरे. हे बघा आम्ही निघालोय शेतातून घरी जायला. हे बघा शिवाट आहे. पाऊस पडल्यामुळे कसं ते खालची जागा जी आहे ना ती ओढली झाली. त्याच्यामुळे ना पाय सगळे असे, चप्पल अशी ओढली होते म्हणून. नाहीतर मग व्यवस्थित दिसलं असतं मस्त. पण आता ते ओढलं झाल्यामुळे थोडंसं चालायला जमत नाही. आणि असं व्हिडिओमध्ये बोललं का थोडंसं मग दम लागतो ना चालता चालता. मग त्याला असं वाटतं की बापरे हिला दम लागतो. तर हे बघा आता आम्ही निघालोय पपई घेऊन. 3 पपया घेतल्यात आता.
चाललो आम्ही आता. आता कोथिंबीर आली ना, तिला धाणे आले ना. हा हे बघा, ही कोथिंबीर आहे बांधावरती मध्ये, म्हणजे कांद्यांच्या मधोमध लावलेली आहे. बघा किती मस्त फुलं आले. बटरफ्लाय, चिंटूचं बटरफ्लाय पण आहे त्याच्यावर बसले. हे बघा, ही पूर्ण बांधावरती कांद्याच्या मध्ये जिथून आपण चालतो तिकडे ही कोथिंबीर लावली आहे पूर्ण. हे बघा, आंबट चुका. हा का कुठला? हा बघा, हा आंबट चुका आहे पूर्ण इथे. हे बघा, हे बघा, हो हे बघा, हा पूर्ण असं इथे या बांधावरती आंबट चुका लावलेला आहे. त्या बांधावरती पूर्ण कोथिंबीर आहे, मध्ये पूर्ण कांदा आहे. हे बघा, आता आपण पालक बघूया. हे बघा हिरवीगार, वाव. ही बघा कोथिंबीर पूर्ण हिरवी. तिकडे मगाशी दाखवली ती पूर्ण फुलांची दाखवली, आणि ही पूर्ण हिरवीगार आहे. जी आपण खातो ती, म्हणजे आपण खातो तीच असते म्हणा, पण तरीसुद्धा मी पहिल्यांदा हे असं बघते ना, तर मला खूप मजा वाटते. हां बघा, एकदम ताजी ताजी पालक, एकदम फ्रेश. हे बघा, ही आहे पालक. हे बघा, इथे मध्ये मध्ये पण आलेली आहे. हे बघा, इथे पण आहे. छान, एवढं सुंदर शेत दिसतंय ना. सकाळचा टाईम आहे आणि एकदम म्हणजे असं कोवळं ऊन आहे, ऊन नाही आहे जास्त, त्याच्यामुळे ते एकदम एकदम फ्रेश वाटतंय. खूप छान वाटते. तुम्ही पण कधी गेला आहेत का गावाला असं शेतामध्ये? कसं वाटलं तुम्हाला आमचं शेत, म्हणजे माझ्या भावाचं शेत? तर हे बघा, हां आता इथे जरा काटे आहेत. हे जे असतात ना, हे बघा, ही माझ्या मागे जे दिसतात ना हे काटे, त्याच्यामधनं मला नीट चालत जायचं आहे, कारण खाली बारीक बारीक पण ते काट्यांची झाडं आहेत, तर ते ड्रेस त्याच्यामध्ये अडकू शकतो. इथे मध्येच केळीचा खांब पडला आहे, तो पार करून जावं लागतो केळीतून. हे बघा, हाय ते केळी पण पडले एक. चला चला, आता आम्ही निघतो घरी जायला. आलो आम्ही बाहेर आता रोडवरती. रोडवर गाडी उभी केली, त्याच्यावरून आता आम्ही जातो पपई घेऊन. चलो.